नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्स मध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण आता इथे पाहतोय क्रिस्पी कांदा कसा तयार करायचा बिर्याणी करण्यासाठी। आता इथे आपण हा कांदा तुम्ही पाहू शकत असाल, आपण अतिशय पातळ चिरून घेतलेला आहे। 4 कांदे चिरलेत मी, कारण आपण अर्धा किलोची तंदूर बिर्याणी करणार आहोत। आता इथे या कांद्यामध्ये मीठ छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडं कॉर्नफ्लोअर। तेल तापले आपल्याकडे, या तेलामध्ये आता आपण हा कांदा सोडून घ्यायचा आहे। लगेचच सोडायचा, कारण थोडाही जास्त वेळ जर आपण ठेवला तर मग त्याला कांद्याला पाणी सुटू शकतं, आपण कारण त्याला मीठ लावलं होतं। आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे। तेल कारण आपण सुरुवातीला छान तापवून घेतलंय आणि गॅसची फ्लेम कमी केली आहे थोडी। मिक्स करून घ्यायचा। आता मध्यम आचेवर करून घ्यायचा आपल्याला गॅस, आणि सतत हलवत राहायचे। पातळ कांदा चिरल्यामुळे आपला कांदा पटकन तयार होतो। एक 5 ते 10 मिनिटाचं लागतात फक्त, पाहू शकता। आणि मीठ त्याला आपण तळून घेतलंय, त्यामुळे आपल्या कांद्याला छान चव येते। मोठ्या गॅसवरच ठेवला आपण, आणि मध्यम फ्लेम केलेली आहे त्याची। खूप जास्त फ्लेम असेल तर पटकन बाजूने करपू शकतो। आपल्याला हा ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे। पाहू शकता गुलाबी रंग, कांद्याचा रंग थोडा चेंज झालाय, गुलाबी रंग आलाय। आणि आता आपण सतत ढवळत असल्यामुळे कुठेही कांदा करपलेला दिसत नाही। असाच अजून 2-3 मिनिटातच आपला आता कांदा आता या स्टेजला आपल्याला लगेचच काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कलर छान ब्राऊन राहतो। छान क्रिस्पी कांदा तयार आहे, हा आता बाजूला ठेवून द्यायचा आहे। नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्स मध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण पाहतोय झटपट तंदूर बिर्याणी। तंदूर बिर्याणी आज जी आपण करणार आहोत ती आपली झटपट अशी होणार आहे की आपण त्यासाठी सुहान असं चिकन तंदुरी मिक्स वापरणार आहोत। यामध्ये सगळे स्पायसेस आणि पुदिना वगैरे सगळं अवेलेबल असतं, त्यामुळे आपल्याला वेगळं हे टाकत बसावं लागत नाही जास्त प्रमाणात, त्यामुळे याची तयारी आपली पटकन होते। इथे आपण 1.5 किलो तांदूळ घेतला आहे, अखंड बासमती। आपला जो कोहिनूर बासमती तांदूळ आहे तो मी अर्धा तास आधी भिजवून ठेवलाय। आणि चिकन आपलं जवळजवळ 1.5 किलो आहे। 1.5 किलो चिकनला आता आपण मॅरिनेट करून घेतोय। मीठ टाकलंय मी पहिल्यांदा, तिखट, हळद, गरम मसाला। यामध्ये गरम मसाला थोडाच टाकणार आहे मी, कारण आपण
तंदुरी मिक्स जे आहे सुहानाचं त्याचा वापर करणार आहोत. गरम मसाला इथे बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला याचं मिक्सिंग करून घेतलं होतं मी. एव्हरेस्टचा आपण चिकन मसाला, गरम मसाला आणि हे वापरणार आहोत. तर आता आपण याच्यामध्ये वेगळं यापेक्षा जास्त काही गरम मसाला वगैरे वापरणार, फक्त खडा मसाला वापरणार. खडा मसाला देखील मी गरम मसाला आपण इथे घेतलाय. गरम मसाल्यामध्ये देखील आपण 2 तमालपत्री घेतल्यात, नंतर जावित्री, जिरं, स्टारफूल आणि 4 लवंगा आणि काळी मिरी एवढंच घेतलेलं आहे. हे देखील आपण यातच मिक्स करणार आहोत. नंतर यात थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली. आता हा जो पुदिना आहे याची आपण पानं जी आहेत ती अगदी बारीक हातानेच हे करून घ्यायची आणि यात टाकायची. नंतर स्लीट करून घेतलेल्या मिरच्या टाकतोय आपण. पुदिना आपण अखंडच टाकायचा, चिरून टाकायचा नाही, त्यामुळे त्याचा स्वाद जास्त छान येतो. आता इथे मी लाल रंग टाकतेय. थोडं लिंबू पिळून घ्यायचंय आणि कांदा. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. त्यापूर्वी आपल्याला यात थोडं दही टाकायचंय. आता हे मी छान मिक्स करून घेते. थोडी आलं लसूणची पेस्ट, कारण आपण नंतर आलं लसूणची पेस्ट टाकून आपण छान मिक्सिंग करून घेतोय. आता हे असंच 1-2 तासांसाठी ठेवायचं किंवा ओव्हरनाईट ठेवायचं. आता पहिल्यांदा आपण भात तयार करून घेतोय. आपलं जे तेल होतं कांदा तळलेलं, तेच तेल आपण ग्रेव्हीसाठी सुद्धा वापरायचं आणि अर्ध तेल भातासाठी पण वापरायचं. म्हणजे फ्लेवर जो कांद्याचा आहे तो भाताला देखील येईल आणि आपल्या ग्रेव्हीला देखील येईल. आता आपण याच्यामध्ये कमी तेल गरम असतानाच हे गरम मसाले जे आहेत, खडे मसाले, तमालपत्र, लवंग, 2 काळी मिरी, 2-3 काळी मिरी घेतल्यात, जिरे घेतले थोडे आणि दालचिनी घेतली आहे. एवढंच आपण छान अलगद तळून घ्यायचंय मंद आचेवर, म्हणजे आपल्या मसाल्यांचा फ्लेवर रिलीज होईल. आता लगेचच आपण यामध्ये पाणी ऍड करून घेतलं आपण. आता याला छान उकळी येऊ द्यायची. यात आपण आधी मीठ ऍड करून घ्यायचंय. गरम पाणी टाकल्यामुळे पाण्याला पटकन उकळी येते. आता हे मीठ टाकताना आपल्याला थोडं जास्त टाकायचंय गरजेपेक्षा, कारण आपल्याला नंतर भात शिजल्यानंतर हे पाणी काढून घ्यायचंय. आपला भात त्यामुळे व्यवस्थित सॉल्टी असा होतो. जर आपण बरोबरीने मीठ टाकलं जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच, तर मग भात थोडा आळणी होण्याची शक्यता असते. आपण हातावर चिरून जो घेतला होता, हातावर कुस्करून घेतले. पुदिन्याची पानं टाकलीत आपण, थोडी कोथिंबीर, फ्लेवर. छान उकळी येईल पाण्याला. आता यात आपण थोडं तूप सोडायचंय, साजूक तूप. यामुळे आपल्या भाताला आपण मगाशी लिंबू पिळलं होतं, थोडं आणखीन आपण टाकणार आहोत आणि तूप. यामुळे याला छान टेक्स्चर येतं भाताला. आता यामध्ये उकळतानाच आपण भात सोडून घ्यायचं. आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते ते सोडायचे. सर्व तांदूळ टाकून घेतला मी. पाहू शकता एकदम पोळी कन्सिस्टन्सी आहे, कारण आपल्याला हा भात फक्त आता 7 मिनिटांसाठी 80% शिजवून घ्यायचा आहे आणि ते लगेच निथळून घ्यायचं आपल्याला पाणी. त्यामुळे आपलं जे मीठ एक्सेस टाकलेलं असेल जास्तीचं ते निघून जाईल आणि आपला भात छान सॉल्टी तयार होईल. छान उकळी आली आहे. साधारणतः
मिनिटातच आपला 7 ते 8 मिनिटातच आपला भात छान तयार होतो. 80% चेक करून घ्यायचा. हातावर दाबून पाहिल्यावर थोडी कण लागला पाहिजे फक्त भाताचा आणि 80% शिजलेला तो असला पाहिजे. एकीकडे भात शिजतोय आपला, तोपर्यंत आपण इथे खाली तंदूरची तयारी करून घेणार आहोत. आपलं हे मॅरिनेशनसाठी आपण हे जे ठेवलं होतं त्यात आपण ही पेस्ट जी मगाशी मी दाखवली सुहानाची ती जवळजवळ 70% मिक्स करून घ्यायची आहे. आणि भात शिजेपर्यंत हे पुन्हा बाजूला ठेवून द्यायचं आहे छान मिक्स करून. पाहू शकता जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आणि आपला भात 80% शिजलेला आहे. मी प्रेस करून पाहिला, तुम्हीही असंच प्रेस करून पाहू शकता. आता मी लगेच गॅसची फ्लेम बंद करते आणि चाळणीवर गाळून घेते मी हा. छान थंड होऊ द्यायचा आपला राईस, तोपर्यंत आपण तंदूर करून घेऊयात. पाहू शकता आपलं जे घरचा तवा जो असतो त्या तव्यावर मी हे छान तेल टाकलं तव्यावर आणि त्यावर हे छान असे सेट करून घेतलेले आहेत. आता हे छान आपल्याला तंदूर करून घ्यायचे मंद आचेवर आणि अर्धे जे आहेत ते मी मायक्रोवेव्हमध्ये तंदूर करून घेणार आहे. तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. पाहू शकता इथे आपल्या मायक्रोवेव्हला देखील सेटिंग्स दिलेले असतात की आपण कोणत्या फॉर्मला ते सेट करू शकतो तंदूर करण्यासाठी. आता मी इथे हे तंदूर देखील करून घेते. अर्धं जे चिकन आहे आपलं ते मायक्रोवेव्हमध्ये करून घेते आहोत. आपला तंदूर तयार आहे. आता आपण ग्रेव्ही तयार करतोय त्यासाठी आपण त्यात पुन्हा उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. तेल आपण जे कांदा तळून घेतलेलं होतं तेच तेल आपण वापरलेलं आहे, जे उरलं होतं थोडं ते. आणि आता उरलेलं आपण हे जे मॅरिनेशन केलं होतं मॅरिनेशनमधलं जे तेल होतं आपलं ते आणि खडे गरम मसाले हे आपण जे होते तेच वापरणार आहोत, वेगळं वापरण्याची गरज नाही. कांदा छान ब्राऊन झाला आपला. आता यात आपण टोमॅटो टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट, थोडं दही, या ग्रेव्हीसाठी फक्त जेवढा रिक्वायर्ड आपल्याला लाल तिखट हवं आहे, लाल मसाला तो टाकून घ्यायचा. आपण मॅरिनेशन देखील जे उरलेलं आहे आपलं ते यात टाकणार आहोत. हळद आणि मगाशी जर मी गरम मसाला, चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला याचं जे मिक्सिंग केलं होतं ती पावडर देखील थोडी टाकली आहे. आता आपण हे जे मॅरिनेशनचं मिक्सिंग आहे ते देखील मिक्स करून घेऊयात. आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. आता आपण यात हे भांडं जे होतं आपलं ते धुवून थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि छान 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. पाहू शकता आपला छान असा बेस तयार आहे. आता यामध्ये आपण हे जे तंदूर केले होते हे सगळे पीसेस सोडणार आहोत. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. या स्टेजला पुन्हा आपण थोडी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेतली आहे. आणि आता हे छान एक 5 मिनिटच फक्त, कारण आपलं चिकन शिजलेलं आहे, फक्त ग्रेव्ही आणि चिकन याच्या मिक्सिंगसाठी आपल्याला हे छान मिक्स केलंय आपण. आता तुम्ही इथे पाहू शकता आपण मिक्स केल्यामुळे आता आपल्याला चिकनला शिजवायची गरज नाहीये. ग्रेव्ही फक्त थोडी शिजण्याची गरज आहे. ती आता आपली राईस जेव्हा आपण बिर्याणी दमवर ठेवणार आहोत तेव्हा ती ग्रेव्ही शिजेल.
आता आपण यावर लगेचच भाताचा लेअर देणार आहोत, कारण आपल्याला चिकन आता शिजवण्याची गरज नाही. संपूर्ण भात आपण यावर सेट करून घेतलाय. आता जी आपली उरलेली पानं आहेत ती पानं पुदिन्याची आणि कोथिंबीर अगदी एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं छान. कांदा आपण मॅरिनेशनमध्ये टाकला होता आणि आता आपण कोथिंबीर आणि पुदिना देखील पुन्हा टाकला होता. त्यामुळे आता फक्त 2च लेयर्स द्यायचे या बिर्याणीला, जास्त नाही. आता यावर छान आपल्याला झाकण ठेवून यावर आपण फॉईल पसरवायचा आहे किंवा न्यूजपेपर देखील पसरवला तरी चालू शकतो आणि त्यावर लगेचच हे झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि त्यावर एखादी जड वस्तू ठेवली तरी चालेल किंवा नाही ठेवली तरी चालेल, कारण आपण पेपर ठेवलेला आहे. आणि आता हे असंच 15 मिनिटं मंद आचेवर खाली तवा ठेवायचा आणि ठेवून द्यायचा. आता बिर्याणी अगदी शेवटच्या स्टेजला असल्यामुळे फक्त तवा खाली, त्यावर हे भांडं, पेपर आणि झाकण. कारण बाकीच्या कोणत्याही तांदूळ शिजलेला आहे 80%, नंतर आपलं चिकन शिजलेलं आहे. आता फक्त ते 15 मिनिटात जो उरलेला तांदूळ आहे तो शिजून जाईल आणि आपल्याला छान बिर्याणी मिळेल. 15 मिनिटं झाली आहेत, आपण गॅस बंद केला आहे. आता आपण 15 मिनिटं असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ओपन करणार आहोत. 15 मिनिटांनी आपण ओपन केले पुन्हा. असं केल्याने आपली बिर्याणी छान मुरते आणि त्यातले जे सगळे फ्लेवर्स असतात ते बिर्याणीला लागतात. आता आपण ही सर्व करून घेऊयात. पाहू शकता मैत्रिणींनो, अतिशय सुंदर अशी आपली तंदूर बिर्याणी तयार आहे आणि आता मी ती सर्व केली आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला शेअर करा. थँक्यू.